मित्रांनो नमस्कार, मी प्रकाश पोरे पुन्हा एक नवीन विषय घेऊन. आजकाल काय झालंय, रुपया घसरला आपण बातम्या माहितो. म्हणजे काय, म्हणजे डॉलरच्या किंवा विदेशी चलनाच्या म्हणजे पाऊंड असेल रुबल असेल या तुलनेमध्ये रुपया घसरला हे आपण ऐकतो. तुम्हाला माहिती आहे का की 1947 साली जेव्हा आमचा देश स्वतंत्र झाला त्यावेळेला $1 बरोबर 1 रुपया होता आणि आता स्वातंत्र्य 80 वर्ष झालेली आहेत आणि बरोबर रुपया जो आहे तो 90वर पोहोचला आहे. म्हणजे 90 रुपये देऊन $1 विकत घ्यावा लागतो. म्हणजे याला काय म्हणतात, याला म्हणतात घसरण. ही का झाली त्याचं कारण साधं सरळ आहे, गोल्ड स्टँडर्ड हे त्याचं नाव आहे. आणि तुम्ही एका रुपयाच्या नोटेवर बघा काय लिहिलेलं आहे, त्याच्यावर भारत सरकार लिहिलेलं आहे. आणि तुम्ही 500 रुपयाची नोट घ्या, त्याच्यावर काय लिहिलेलं आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. आणि त्याच्या खाली काय लिहिलेलं आहे, दी सेंट्रल गव्हर्नमेंट. दी सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे काय, विचार आहे एखाद्या अर्थतज्ञाला. थोडक्यात तुम्हाला सांगतो, हे सगळं जे होतं इंग्रजांनी जेव्हा इथं आले ना देशामध्ये, त्यावेळेला त्यांनी केलेली सोय आहे. त्यापर्यंत आमच्या देशामध्ये फक्त सोन्याच्या गिन्या चालत होत्या, चांदीचे रुपये चालत होते, शिक्के चालत होते. मात्र इंग्रजांनी म्हटलं, अरे काय वेळे आहेत की काय, तुम्ही कुठे हे एवढं सोन्याच्या गिन्या आणि हे घेऊन फिरता, त्याच्यापेक्षा आम्ही तुम्हाला ₹1 छापून देतो आणि आय प्रॉमिस टू पे दी बेअरर त्याचं लिहिलेलं आहे. लोकांना तर बरं आहे, $100 नोटांची एक गड्डी घेतली लोकांनी आणि ती त्याच हिशोबाने आणि आपल्या गिन्या त्या इंग्रजांना त्या देऊन टाकल्या. अशा पद्धतीने चलन बदललं, आपलं सोनं तिकडे गेलं, कागद आपल्या हातात उरले, ट्रान्सफर ऑफ पॉवर झाली. मग ट्रान्सफर ऑफ पॉवर झाली 1947ला. मित्रांनो 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केल्यानंतर ट्रान्सफर ऑफ करन्सी कुठं झाली, त्या कागद आमच्याकडे राहिले, आमचं सोनं घेऊन ते चालले गेले लंडनला. आणि त्याच्यानंतर ज्या काही नोटा आम्ही छापतो आहे त्या नोटांना कुठलंही सोन्याचं तारण नाही. जसं डॉलर छापताना ते तिकडे सोन्याचं तारण आहे, लंडनमध्ये पाऊंड छापत असताना सोन्याचं तारण आहे, म्हणजे त्याला गोल्ड स्टँडर्ड म्हणतात. आणि आमच्याकडची परिस्थिती असं आहे की नोटा छापते चलो, आणि हे त्यांना माहिती आहे की यांनी सोनं तारण न ठेवता तेवढे नुसतं नोटा छापतायत, म्हणून आमच्या नोटांची किंमत घसरत जात आहे. आणि आजची घडीला परिस्थिती याच्या अगोदर आमचे लाडके पंतप्रधान म्हणत होते, जी देश का रुपया घसरता है गिरता है तो क्या होता है. आपण ते बघा, मला काही त्यांच्यावर टीका करायची नाही आहे, त्याच्यासाठी मी तो उभा नाही, पण तो विषय तुमच्या डोक्यात टाकायसाठी मी तुम्हाला बोलतो आहे. तर ह्या सगळं रुपयाची किंमत का घसरते त्याचं साधं आणि सरळ आहे. लोकांना डॉलर कशासाठी लागतो, पाऊंड कशासाठी लागते, विदेशी चलन कशाला लागते, त्या देशातून जर तो माल विकत घ्यायचा असला, डॉलर हे इंटरनॅशनल एक्सचेंजचं करन्सी आहे, त्यामुळे जर आपल्याला कुठून काही विदेशातून आणायचं असलं तर डॉलर लागतो. तर हे कशावर अवलंबून आहे, तुमचं एक्सपोर्ट जास्ती आहे की इम्पोर्ट जास्त आहे याच्यावर. म्हणजे आम्हाला जर आमच्या रुपयाची तिथं कोणाला गरजच नसेल, आम्ही तिथं माल पाठवतो पण तो कोणाला तिथं विकत घ्यायचीच गरज नाही आहे, तर त्यांना आमचा रुपया लागणार. ते म्हणजे तुझा रुपया ठेवून काय करू, तुझ्याकडून आहेच काय विकत घ्यायला. म्हणून मग आमच्या रुपयाची किंमत घसरते, कारण मागणी नाही आहे. आमच्या वस्तू आमच्याकडे अशा कुठल्या वस्तू नाहीत की ज्या आम्ही विदेशात विकू, त्यांच्याकडे वस्तू आहेत त्यांच्या विकायला. आणि त्या दृष्टिकोनातूनच मग हे सगळं करतं. यासाठी अर्थतज्ञांच्यासोबत बसा, चर्चा करा, समजून घ्या की रुपया का घसरतो, डॉलर का घसरत नाही, पाऊंड का वधारत चाललेला आहे, सगळं तुम्हाला समजून येईल. आणि मग तुमच्या डोक्यात प्रकाश पडेल की आयला केवढे घोटाळे करून ठेवलेले आहेत किंवा केवढ्या बदमाशा चालू आहेत. त्यामुळे या विषय करत राहा, चर्चा करत राहा. आणि मी सांगितलं तसं हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.